हॅलो फ्रेंड्स, ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती 272 जागा याकरिता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 4 आहे, लेक्चर क्रमांक 4 आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर जो तुमचा सिलेबस आहे त्यामधील महिला व बालविकास आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्यावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत। परीक्षेत तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत 60 गुणांसाठी। तर ते प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कव्हर करायचे। त्यासोबत आपण जे ICDS अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्न संच तयार केला आहे तो देखील आपण घेऊ शकता। यामध्ये 18,500 प्लस प्रश्न आहेत, प्राइस आहे 249 रुपये। हे सर्व कंटेंट त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। याविषयी जास्तीची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहोत। तसेच जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, ICDS योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कोणाचा समावेश आहे? अगदी सोपा प्रश्न आहे। शेतकरी, वृद्ध, युवक की गर्भवती महिला आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले? तर याचे योग्य उत्तर आहे गर्भवती महिला आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले यांचा ICDS योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समावेश होतो। त्यानंतर पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्रांची संख्या कशावर अवलंबून असते? ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता। तर अंगणवाडी केंद्रांची संख्या ही जी आहे ती क्षेत्राच्या लोकसंख्येवर अवलंबून असते। पुढील प्रश्न, ICDS योजनेचे आर्थिक पुरवठा कोण करते? तर ICDS योजनेचा आर्थिक पुरवठा जो आहे तो केंद्र सरकार करत असतो। पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणते कुटुंब समाविष्ट होऊ शकते? तर ICDS योजनेमध्ये सर्व प्रकारचे कुटुंबे समाविष्ट होऊ शकतात। पुढील प्रश्न, ICDS योजनेचा एक उद्देश काय आहे? तर ICDS योजनेचा एक उद्देश आहे तो आहे बालमृत्यू दर कमी करणे। यानंतर पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणते पोषण कार्यक्रम चालवले जातात? तर ते चालवले जातात पूरक पोषण कार्यक्रम। पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्रात कोणती सेवा दिली जात नाही? ऑप्शन आहेत पूरक पोषण, आरोग्य तपासणी, उच्च शिक्षण की पूर्व प्राथमिक शिक्षण आहे। तर लक्षात घ्या उच्च शिक्षण दिलं जात नाही, बाकीच्या ज्या 3 सेवा आहेत त्या दिल्या जातात। पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा उपलब्ध आहे? तर ICDS योजनेत जी सेवा उपलब्ध आहे ती आहे लसीकरण। पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्र कोणत्या ठिकाणी आढळते? तर अंगणवाडी केंद्र हे जे आहे ते ग्रामीण आणि शहरी या दोन्ही ठिकाणी आढळते। पुढील प्रश्न, ICDS योजनेचे एक प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे? तर ते आहे बालकांचे सर्वांगीण विकास। तर महिलांनो लक्षात घ्या आपण ऑलरेडी वर्किंग आहात त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अगदी सोपे वाटत असेल, परंतु एकदा दोनदा डोळ्याखालून घाला। परीक्षेत फक्त 30 प्रश्न विचारले जाणार आहे। आपण तुमचे जवळपास 1500 प्लस प्रश्नांची तयारी करून घेतोय, त्यामुळे कंटेंट जर तुम्ही परचेस केलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल। PDF स्वरूपात हे मटेरियल आम्ही तुम्हाला देत आहोत। पुढील प्रश्न, अंगणवाडी सेविका कोणत्या योजनेच्या अंतर्गत काम करते? तर किती बेसिक आणि सोपा प्रश्न आहे। तर अंगणवाडी सेविका विद्यार्थ्यांनो एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजेच ICDSच्या अंतर्गत काम करते। पुढील प्रश्न, बालमजुरी प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर हा पारित करण्यात आला आहे 1986 मध्ये। पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या वयाच्या मुलांचा समावेश कोणत्या सेवांचा लाभ मिळतो? तर ती मुले आहे 0 ते 6 वर्ष वयोगटातील जी मुले आहेत त्यांना लाभ मिळतो। पुढील प्रश्न, एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर ट्रिकी प्रश्न आहे। तर हे जे आहे ते महिला व बालविकास मंत्रालय यांच्या अंतर्गत येते। पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या घटकावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते? तर ते केलं जातं गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता। पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंटमध्ये थँक्यू देखील टाईप करायचं आहे। छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला प्रेरणा भेटते, मोटिवेशन भेटते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। आणि आपले जेवढेही अंगणवाडीचे ग्रुप असेल त्यावर देखील व्हिडिओ शेअर करा, कारण की दररोज आम्ही आपल्याकरिता असेच व्हिडिओ घेऊन येत असतो।
पुढील प्रश्न आहे, ICDS योजनेतील पूरक पोषण कोणत्या वयाच्या बालकांसाठी उपलब्ध आहे? तर ते आहे 6 महिने ते 6 वर्ष. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा समाविष्ट नाही? तर लक्षात घ्या, पौष्टिक अन्न आहे, प्राथमिक शिक्षण आहेत, माता आणि बालकांचे आरोग्य शिक्षण आहे, परंतु कौशल्य विकास हे जे आहे तर ही सेवा समाविष्ट नाही. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या अंतर्गत कोणता घटक नाही? तर प्रौढ शिक्षण नाही आहे, लसीकरण आहे, पूरक पोषण आहे आणि आरोग्य तपासणी देखील आहे. पुढील प्रश्न, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा मुख्य उद्देश कोणता? तर तो आहे स्त्री व बालकांचे पोषण सुधारणे. पुढील प्रश्न, बालकांचे संरक्षण कायदा पोक्सो कोणत्या वर्षी लागू झाला? तर हा लागू झाला आहे 2012 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे 1975 मध्ये सुरू करण्यात आली होती. तर अशा पद्धतीने योजना या टॉपिकवर प्रश्न बघितले आहेत. तर आपल्या तुम्हाला प्रश्नसंचामध्ये काय काय भेटणार आहे? ICDS योजना आणि पोषण अभियान या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न भेटणार आहेत. सामान्य प्रश्न आहेत, सर्व प्रश्नपत्रिका आहेत, चालू घडामोडी आहेत, मराठी व्याकरण आहेत, इंग्लिश ग्रामर आहे, ॲप्टिट्यूड आहे. हे सर्व कंटेंट तुम्हाला 249 रुपयामध्ये भेटतं आहे. जर तुम्हाला यासोबत ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता. आणि हे कंटेंट जर तुम्हाला PDF स्वरूपात जर पाहिजे असेल तर तुम्ही मला 9356552560 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. लगेचच कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर दररोज स्वतःसाठी वेळ काढा, अभ्यास करा, कारण की 38600 चांगलं बेसिक तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे 35400 चांगलं बेसिक आहे, पगार जवळपास 55 ते 60 हजारपर्यंत जाईल. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअप मला करू शकता. तसेच आपण जो ग्रुप तयार केला आहे अंतर्गत भरतीचा, तो देखील तुम्ही जॉईन करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, खाली थँक्यू कमेंट करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपले जेवढेही ग्रुप असेल त्यांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.